आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, TRTIच्या माध्यमातून पोलीस प्रशिक्षण, मोफत पोलीस प्रशिक्षण आदिवासी विद्यार्थ्यांकरिता सुरू आहे. सोबतच बार्टीच्या सुद्धा विद्यार्थी म्हणजे SC विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सुरू आहे. परंतु काही विद्यार्थ्यांचे जे कमेंटमध्ये प्रश्न येतात आणि ग्रुपला स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग हा जो ग्रुप आहे आपला संपूर्ण महाराष्ट्राचा ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थी, सर्वच विद्यार्थी आणि इतर डिपार्टमेंटचे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी जुळलेले आहेत आणि अभ्यास करणारे विद्यार्थी सुद्धा जुळलेले आहेत. या ठिकाणी जे प्रश्न विचारतात विद्यावेतनासंदर्भात मी बोललेलो आहो, कालच व्हिडिओ टाकलेला आहे की विद्यावेतन हे 4 तारखेपर्यंत होणार आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे की सर दुसरी बॅच कधी सुरू होणार आहे, आम्हाला कधी त्या ठिकाणी जॉईन करता येणार, आम्हाला कधी प्रशिक्षण मिळेल, कारण येणारी जी भरती आहे पोलीस भरती, त्या पोलीस भरतीला आम्हाला फायदा व्हायला पाहिजे. या संदर्भाने हा व्हिडिओ बनवतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी माझ्या या चॅनलला आपण पहिल्यांदा जर बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे व्हिडिओज आहेत, जे अपडेट आहे, ही माहिती आपल्याला आपल्या या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत राहील, ज्यामुळे आपल्याला कोणतेही समस्या, प्रश्न उद्भवणार नाही. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे ही जी बॅच आहे, ही बॅच आपली 16 तारखेपासून सुरू झालेली आहे. पहिली बॅच जी आहे 16 डिसेंबर पासून सुरू झालेली आहे आणि विद्यावेतनाचा जो प्रश्न होता तो हळूहळू कमी होत आहे, कारण मेजॉरिटी विद्यार्थ्यांना विद्यावेतन आलेले आहेत, म्हणजे सुरू झालेले आहेत. आणि TRTIला आपण विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की 4 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण विद्यार्थ्यांचे विद्यावेतन त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. हे आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. मग दुसऱ्या बॅचचं काय, तर दुसरी बॅच आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या ज्या इन्स्टिट्यूट दिलेले आहेत, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जे स्ट्रेंथ इंटेक दिलेला आहे यांनी 250चा इंटेक, काही ठिकाणी 2 इन्स्टिट्यूट आहेत, काही ठिकाणी 4 इन्स्टिट्यूट आहेत, म्हणजे जसं विभाग लेवल असेल तर 4 इन्स्टिट्यूट दिलेले आहेत काही ठिकाणी, आणि जिल्ह्याचा लेवल दिले असेल जिल्ह्याच्या ठिकाणी 2 अकॅडमी आहेत. अशा म्हणजे 500 विद्यार्थ्यांचे बॅच आहेत, हे आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि नागपूर सारखं जर ठिकाण असेल तर तिथं 4 बॅच असेल, औरंगाबाद सारखं ठिकाण असेल तर त्यात 2 बॅच, म्हणजे अशा संपूर्ण महाराष्ट्रातील बॅच आपल्या चालू आहेत. आणि नंतर विषय काय होता की ज्या विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी नव्हती, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी होती त्यांना त्या ठिकाणी प्रवेश देण्यात आलेला आहे, त्यांचं प्रशिक्षण सुरू आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी नव्हती आणि त्यांचं सिलेक्शन झालंय अशा विद्यार्थ्यांना पेंडिंग ठेवण्यात आलेलं आहे. मग या पेंडिंग ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय, तर विद्यार्थी मित्रांनो, आपणच तुम्ही मला प्रश्न विचारत आहात, तर त्या प्रश्नाचं उत्तर मी देतो आहे. लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की ज्या विद्यार्थ्यांचं व्हॅलिडिटी संदर्भात जे राजेंद्र भारुड आहेत, आपले जे आयुक्त आहेत, त्यांनी एक व्हॅलिडिटी पडताळणी समितीला लेटर दिलेलं होतं आणि लेटरच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांच्या 7-7, 8-8 दिवसांमध्ये, 10 दिवसांमध्ये, 15 दिवसांमध्ये व्हॅलिडिट्या मिळालेल्या आहेत, पोस्टाने त्यांच्या घरी आल्या. तर त्यानंतर जे विद्यार्थी जी 15 तारीख लास्ट डेट दिली होती, म्हणजे आपल्या डिसेंबर महिन्यामध्ये, तर या डिसेंबर महिन्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ज्या व्हॅलिडिटी सबमिट केल्या त्यांना मात्र त्या ठिकाणी प्रशिक्षणाला बोलवलेलं आहे. परंतु बाकी जे इतर विद्यार्थी होते लेट झालेले, त्या सर्व विद्यार्थ्यांच्या जे व्हॅलिडिटी आणि ऍडमिशन जे आहेत ते पेंडिंग ठेवण्यात आलेले आहेत. मग हे पेंडिंग ठेवणारे विद्यार्थी कधी बोलवले जाणार आहे, तर ही जी दुसरी बॅच आहे, ही दुसरी बॅच हे 16 डिसेंबर पासून जे सुरू झालेलं आहे, तर 16 डिसेंबर पासून तर मे महिन्यापर्यंत, म्हणजे मे महिन्यापर्यंत समजा 6 महिने होत आहे, 16 मे पर्यंत 6 महिने होत आहे. तर या 6 महिन्यानंतर, म्हणजे मे महिन्यानंतरच जून महिन्यामध्ये ही बॅच सुरू होणार आहे. जे पेंडिंग असणारे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी जॉईन होतील आणि त्या दिवसापासून त्यांची नवीन बॅच सुरू होईल. त्याकरता तुम्हाला नोटिफिकेशन येतील, इन्स्टिट्यूट मधून कॉल पण येतील विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला यायचं आहे. म्हणजे जून महिन्यामध्ये ही बॅच चालू होईल, हे लक्षात घ्यायचं आहे. जे विद्यार्थी फोन करत आहेत, जे विद्यार्थी मेसेज करत आहेत, जे विद्यार्थी कमेंट करत आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुमच्यासाठीची जी संधी असणार आहे, जे पेंडिंग आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपली जी दुसरी बॅच आहे, ते दुसरी बॅच आपली जून महिन्यामध्ये सुरू होईल विद्यार्थी मित्रांनो. आणि हे लक्षात घ्यायचं आहे, पुन्हा एक सांगतोय तुमच्या माहितीसाठी, की ही जी बॅच असणार आहे किंवा हे प्रशिक्षण असणार आहे, तर हे फक्त याच वर्षी आणि पुढच्याच वर्षी, म्हणजे ह्या 2च बॅच होणार नाही. तर लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, 23,000 विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि 23,000 विद्यार्थी संपेपर्यंत, म्हणजे 2 ते 3 वर्ष ही बॅच चालणार आहे. आणि हे TRTIच्या माध्यमातून पोलीस प्रशिक्षण चालणार आहे, अविरतपणे समोरही चालत राहील. याची आपल्याला शाश्वती माहित नाही, परंतु हे 3 वर्ष 23,000 विद्यार्थ्यांपर्यंतच हे पोहोचलं पाहिजे, याकरिता सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो की ही जी बॅच आहे, ही बॅच 3 वर्ष चालणार आहे. म्हणून कोणीही खचून जाऊ नका की आमचं सिलेक्शन झालेलं नाहीये सर, 10वीत आम्हाला जास्त पर्सेंट असून आमचं लागलेलं नाहीये. ती बॅच विद्यार्थी मित्रांनो समोर ज्या वेळेला तुमचं नंबर लागेल त्यावेळेला मात्र तुम्हाला प्रशिक्षणासाठी येता येणार आहे. याकरिताच हे व्हिडिओ बनवलेला होता, ही माहिती दिली. विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.